222 वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा सांच अंगी, बाहेरील रंग निवडी कसोटी, संघष्टने भेटी आपो आपेआप, शिकविले तैसे नाचावी माकडे, नचले त्याच्या त्यापुढे युक्ती काही, तुका म्हणे करी लटिक्यांचा साठा, फजित तो खोटा शीघ्र होय. खऱ्या साधकाची खोट्या साधकाची लक्षणे तुकोबाराय सांगतात. वाघाचे कातडे पांघरून त्याचा हुबेहूब वाघाचा पुतळा केला तरी त्याच्यात खऱ्या वाघाचा आक्रमक भाव भयाची प्रचिती नसते. सोन्याचा मुलामा दिलेले नाणे कसोटीला लावले की हीनपणा दाखवते. एखाद्याच्या गाढ सहवासात त्याचा खरा स्वभाव गुणदोष लगेच कळतात. माकडाला शिकवून ज्या खेळात प्रवीण केलेले असते तेवढेच ते करून दाखविते, त्याशिवाय त्याला अन्य काही करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खोट्याचा आजार फजितीला कारण होतो. 223 सिंदळीचे सोयीरे चोराची या दया, तेही जाना तया संवत्सर्गी, फुकासाठी भोगे दुःखाचा तो वाटा, उभारोनी कांटा वाटेवरी, सर्प पोसोनी या दुधाचाही नाश, केले थिंता विष अमृताचे, तुका म्हणे त्यासी न करिता दंडन, पुढल्या खंडन नवे दोषा. पापकर्मे करून समाजाचा घात करणाऱ्या दुष्टांना न भीता शासन केले पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, जारीने स्त्रीचा आप्त ज्याला चोराची दया येते तो त्याचा सोबती आहे असे समजावे. दुसऱ्याच्या मार्गावर काटे पसरवणारे पापी असतात, त्यांच्या वाट्याला दुःख शोकच येतात. सापाला दूध पाजले तरी त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुष्ट लोकांनी कितीही चांगले वागले तरी त्यांना पश्चाताप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुष्टांना भरपूर शासन केल्याशिवाय त्यांच्या पापकर्मात खंड पडणार नाही. 224 तेने सुखे माझे निवविले अंग, विठ्ठल हे जग देखिले, कौतुके करुणा भाकितसे लाडे, आवडी बोबडे बोलोनिया, मज नाही दशा अंतरी दुःखाची, भावना भेदाची सर्व गेली, तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा, रंगलो केशवा तुझ्या रंगे. आपल्या आनंदमय अवस्थेचे वर्णन तुकोबाराय करतात. आत्मस्वरूपाच्या जाणीवेच्या सुखाने माझे सर्वांग शांत शीतल रूप झाली, मला सर्व जग विठ्ठल रूप दिसू लागले. आता मी लाडाने कौतुकाने बोबड्या शब्दात आवडीने देवाची करुणा भाकीत आहे. माझ्या मनात दुःखाची भेदाची भावना उरली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या नामामध्ये रूपामध्ये रंगलेले ते सुख माझ्या जीवाला फार सुखदायक झाले. 225 विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्याच्या गावा भेटावया, सीनभाग त्यासी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे, माय माऊली या बंधू वर्ग जाना, भाकीन करुणा सकळी कांसी, संत महंत सिद्ध महानुभाव, मुनी जीवभाव जावनी सांगेन त्या, माझी माहेरी सुखा काय उने, न लगे येणे जाणे तुका म्हणे. ज्याची भक्ती करताना जीवाला सुख होते त्या विठ्ठलाची भक्ती कशी करणार. तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल हा माझा सखा सज्जन असून ते माझे विश्रांतीचे स्थान आहे. त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावाला जाईन. तो माझा बाप आहे, त्याला मी माझी व्यथा सांगेन, त्याला माझी अवस्था कळेल. विठ्ठलाच्या गावी माझे बंधुजन, त्यांच्याकडे मी माझी करुणा गाईन. संत महंत महानुभव मुनी यांच्याशी हितगुज करीन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या माहेरी सुखाची कमतरता नाही. माहेरी गेल्यावर माझ्या जन्म मरण दुःखाचे येणे जाणे संपे. 226 ध्यायीन तुझे रूप, गायीन तुझे नाम, आन न करी काम जीवा मुखे, पाहीन तुझे पाय, ठेवीन मी डोई, पृथक ते काही न करी आन, तुझेची गुणवाद ऐकेन कानी, आनिकांची वाणी पुरे आता, करीन सेवा करे चालेन मी पायी, आनिक नळवजे ठाई तुझविन, तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी, आनिक ते काही देऊ कवना.
विठ्ठल भक्तीचा छंद लागलेले तुकोबाराय म्हणतात, अंतरात तुझ्या रूपाचे ध्यान करीन, मुखाने तुझे नाम गात राहीन, माझी जीभ आता दुसरे काही करणार नाही. चिंतन करीत जेथे मी पाय तेथे मस्तक ठेवीन, यापेक्षा दुसरे काही करणार नाही. कानाने केवळ तुझे गुणवाद ऐकेन, दुसरे काही ऐकणार नाही. हाताने तुझी सेवा करीन, पायाने तुझ्याकडे चालत येईन, इतर ठिकाणी मी जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या चरणी जीवभाव समर्पण केला, आता दुसऱ्यांना परपंचासाठी काय देऊ. 227. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहातारी दातारा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा, करी तिमिरांचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदयी, पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा, पायी आता राखावे. भक्तीमध्ये मन एकाग्र व्हावे म्हणून तुकोबाराय देवाचे साह्य मागतात. ते म्हणतात, देवा माझे चित्त तुझ्या पायाशी एकाग्र होईल असा काही उपाय कर दातारा. माझा हात धरून मला या माया सागरातून बाहेर काढ. चतुरामध्ये तू सर्वश्रेष्ठ युक्त आहेस, गुण लावण्याची खान आहेस, तू सर्व गुण संपन्न मुकुटमणी असा धन्य आहेस. या नश्वर जगाला सत्य मानण्याचा जो भ्रम आहे, त्या अंधाराचा ज्ञानदीप होऊन प्रकाश हो. या संभ्रमित जीवाभोवतीचे आशा तोडून माझ्या हृदयात वास कर. मी अजाणतेपणे या माया जगात कसा गुंतलो, आता माझ्या मुक्ततेची तुलाच माझी चिंता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुझ्या पायावर मस्तक ठेवीत आहे, मला पायापाशी जागा द्यावी. 228. आमुचे उचित हेची उपकार, आपुलाची भार घालू तुझ, भूक लागली या भोजनाची आळी, पांघरून काळी शिताची ये, जेणे काळी उठी मनाची आवडी, तेची मागो घडी आवडते, दुःख येओ नेदी आमुचिया घरा, चक्र करी फेरा भोवताला, तुका म्हणे नाही मुक्ती सवे चाड, हेची अम्मा गोड जन्म घेता. भाविकांच्या बाजूने त्याचा मनोदय प्रगट करीत तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा आमचे उचित कोणते, आमचे हित कशात आहे हे तू जाणतोस, हेच आमचे तुझ्यावर उपकार आहेत. आता आम्ही आमच्या पोषणाचा भार तुझ्यावर घालू. भूक लागल्यावर भोजनाचा दाह, थंडीच्या मोसमात उबदार पांघरून मागण्याचा आग्रह आमचाच आहे. ज्यावेळेस जे मनाला हवे असेल वाटेल तेच आम्ही तुला मोठ्या प्रेमाने मागू. हे देवा, आमच्या रक्षणासाठी तुझे सुदर्शन चक्र आमच्या भोवती सतत फिरत असल्यामुळे ते आमच्या मनात व घरी सुद्धा प्रवेश करून देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मोक्ष प्राप्तीची आशा नाही, तुझी भक्ती करीत जन्म घेत सुखाने राहावे हेच आवडते. मी दास तयाचा जया चाड नाही, सुख दुःख दोहा विरहित जो, राहिला से उभा भिवरेचे तिरी, कट दोही करी धरोनिया, नवल काय तरी पाचारिता पावे, नत्वरित धावे भक्ती काजे, सर्व वार माझा त्यासी आहे चिंता, तोची माझा दाता स्वहिताचा, तुका म्हणे त्यास गाईन मी गीती, आणि ते चित्तीन धरी काही. देवाबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात, त्याला कसलीही अपेक्षा नाही, आवड नाही असा सुखदुःख विरहित होऊन राहिलेल्या देवाचा मी दास आहे. तो चंद्रभागेतिरी कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याचा धावा करताच तो भक्तांसाठी धावत येतो. यात नवल कसले, भक्तांच्या संकटात न बोलावता सुद्धा तो तत्परतेने येतो. माझा सर्व भार त्याच्यावर, त्यालाच माझी चिंता आहे, तोच मला स्वहिताचे दान देणारा माझा दाता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या विठ्ठलाला गीता मधून गाईन, त्याच्याशिवाय अन्य विषय चित्तात धरणार नाही. 230. काही लोकाला यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे, नागवला खरे तोची एक, आडवाट जाता लावी नीट सोयी, धर्मनीती तेही ऐसी आहे, नाईकता सुखे करावे ताडन, पाप नाही पुण्य असे फार, जन्मव्याधी फार चुकतील दुःखे,
खंडावा हा सुखे मान त्याचा. तुका म्हणे निंब दाबल्या वाचून अंतरीचा शीन कैसा जाय. काही लोकाला कठोर वचने ऐकल्याशिवाय हिताचे बोल कळत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझ्या उपदेश वचनांना कोणी निंदा वचने म्हणत असेल तर तो स्वहितापासून दूर गेला असे समजावे. नाशाच्या मार्गाकडे जाणाऱ्याला योग्य मार्गावर आणावे असे धर्मनीती वचन आहे. वारंवार सांगूनही त्या मूर्खाने बोध ऐकला नाही तर त्याला खुशाल ताडण करावे. त्यात पाप लागणार नाही, पुण्यच लागेल. जन्माचे रोग दुःखाचे भोग अवघे चुकतील म्हणून त्या दुर्जनाचा सतत अपमान करावा. तुकाराम महाराज म्हणतात, कडुलिंबाचा रस दिल्याशिवाय जीवाला झालेला शीण कसा जाईल. निवडे जेवण शेवटीच्या घासे, होय त्याच्या ऐसे सकळही. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जामवाया. संपादिले व्हावे धरिले ते सोंग, विटंबना व्यंग पडिलिया. तुका म्हणे वर्मनेनता जो रांधी, पावती ते बुद्धी अवकळा. कार्य उत्तमपणे शेवटास नेणे हे कौशल्याचे काम आहे. त्याचे तंत्र अवगत पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, शेवटचा घास रुचकर झाला की सगळे जेवण रुचकर झाले असे होते. स्वीकारलेल्या कार्यात कार्यसिद्धी होईपर्यंत बुद्धीमध्ये पालट होता कामा नये, नाहीतर त्यासाठी केलेले श्रम वाया जातात. भूमिका करायची ती यथासांग संपादिली पाहिजे. त्यात थोडा जरी विक्षेप झाला तरी सर्व नाटकाची विटंबना होते. तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंपाकाचे रहस्य जाणून न घेता जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक बिघडवतो. 232 दिली हाक मने नवते जतन, वेगळाले गुण धाव घेती. काम क्रोध मद मत्सर अहंकार, निंदा हिंसा फार माया तृष्णा. इंद्रियांचे भार फिरतील चोर, खाणे घ्यावया घर फोडू पाही. माझा येथे काही न चले पराक्रम, आहे त्याचे वर्म तुझे हाती. तुका म्हणे आता करीतो उपाय, जेणे तुझे पाय आतोडती. देवाच्या भेटीमध्ये इंद्रियाचा प्रतिबंध होतो म्हणून व्याकुळ झालेले तुकोबाराय देवाला हाक मारतात. काम क्रोध मद मत्सर अहंकार निद्रा हिंसा माया तृष्णा हे विकार फार वाढलेत. इंद्रिय रूपी चोरांची टोळी देह घराभोवती फिरते आहे. विषय रूपी खाद्य खाण्यासाठी घर फोडू पाहत आहेत. माझ्या मनाकडून इंद्रिय निग्रह होत नाही, ती विषयांकडे ओढ घेत आहेत. त्यांना ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी नाही. त्यांना आवरण्याचे कौशल्य तुझ्याजवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला ज्या योगाने तुझे पाय सापडतील तो उपाय मी करीन. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उत्तरी पैल तिरुभव नदीचा. कृष्ण माझे मन, माझे जन, कृष्ण माझे जन. सोयीरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. वाटेन करावा प्रता जीवा. रामकृष्ण हरी पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.